तर अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राजेश विटेकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। महादेव जानकरांच्या अजित पवार गटाच्या कोट्यातून जागा दिल्यामुळे विटेकरांचं तिकीट कापण्यात आलं होतं। अजित पवार गटाकडून लवकरच राजेश विटेकरांच्या नावाची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती आहे? मनश्री, राजेश विटेकर हे अजित पवार गटाचे नेते आहेत आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक सुद्धा होते। मात्र त्यावेळी त्यांचं तिकीट हे कापण्यात आलं होतं, कारण महादेव जानकर यांना अजित पवार कोट्यातून उमेदवारी ही देण्यात आली होती। मात्र आता एकूणच ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्यामध्ये राजेश विटेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचंही मानलं जात आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाकडून लवकरच राजेश विटेकर यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, कारण लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार म्हणून राजेश विटेकरांकडे बघितलं जात होतं। मात्र त्यांचं आयत्या वेळी तिकीट कापल्यामुळे काहीशी नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र आता ती नाराजी दूर करण्यासाठी राजेश विटेकर यांना विधान परिषदेवरती नक्कीच योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।